तर नमस्कार मंडळी, मी साहिल तुमचं परत एकदा स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये. तर मी आत्ता आहे लातूरला रोनित भाऊच्या गावी आलो आणि तुम्हाला दाखवतो आम्ही काय करतोय. आणि पाठीमागे बघाल तुम्ही आम्ही सीताफळ काढायचोय सगळं. भुईमुंगची शेती केली आहे. ह्या साईडला मक्का आहे आणि आपला रोनित भाऊ, ह्याला रामफळ बोलतात की सीताफळ बोलतात? सीताफळ आहे ना. ह्या साईडला तुम्हाला सीताफळ बघायला भेटत असेल. रोनित भाऊ आपला झाडावर चढलाय आणि काढतोय. आपण खूप सारे सीताफळ काढले आहोत आणि अजून काढणार आहोत. आपल्याला अजून खूप सारे काढायचे आहेत. आणि ह्या साईडला रोनीचे मोठे काका, रोनित भाऊ आपल्या वरती चढला आहे आणि इकडे अक्का आपली शेंगा काढते. आणि ह्या साईडला छोटंसं एक झाड आहे, दाखवतो. हे सीताफळचं झाड आहे ना. ह्या साईडला बघा किती त्याला सीताफळ लागले आहेत. खूप भारी वाटतं इकडे. सीताफळ एकदम ताजे ताजे तयार झाले. त्यात छोटे मोठे सीताफळ आहेत. खाली तोडले, फांदी पडली खाली. ज्या फांद्या तिकडे घरावरती गेल्या त्या फांद्या आपण तोडून टाकतोय आणि छोटे मोठे जेवढे सीताफळ तेवढे आपण काढणार आहोत. पिकलंय का? भुईमुंगच्या शेंगा आहेत ना. साईडला तुम्हाला सगळ्या भुईमुंगच्या शेंगा बघायला भेटत असतील. आपली आजी काढून दाखवते आपल्याला. आता आपण जाणार आहोत घराकडे आणि रोनितने बॅग घेतली आणि शेंगा घेतल्यात. आता आपल्याला घेऊन झाले घराकडे. खूप भारी वाटलं गावाला येऊन. इकडे जे गावचं जे सुख असतं ना ते अनुभवायला भेटतं ना, ते गावीच येऊन भेटतं. आणि ह्या गावी मी लातूरला कधी आलो नव्हतो. माझी फर्स्ट टाइम मी लातूरला आलोय. आणि आता आपण चाललो आहोत रोनितच्या घरी. शेंगा आणि सीताफळ घेऊन रोनित चाललाय पुढे पुढे. आपण जाऊया त्याच्या पाठून. खूप भारी वाटतंय. तर आता आपण बागेमधनं आलो आहोत घरी आणि अक्का हे जे फिरवते त्याला आपल्याकडे जातं म्हणतात आणि ती जात्यावर दळलं आहे आणि ते दातं तुम्हाला दाखवते. हे अजून गावी काय काय ठिकाणी बघायला भेटतं. आता आपण लातूरला माझ्यासोबत माझी अक्का आहे. तुम्हाला दाखवतो. हे जुने ह्याला मुसल बोलतात ना का, काय बोलतात? आणि ह्याला हे आपण जो खड्डा असतो त्याच्यामध्ये आपण जे हे करतो त्याला बोलतात उक्कल बोलतात आणि ह्याला मुसळ बोलतात. हे नवीन वालं मुसळ आहे आणि हे जुना वालं पहिलं आहे. ह्याच्यामध्ये धान्य टाकून ह्याला कुटायचं असतं ना. असं गहू टाकून डाळ सडायचं, गहू वेगळं टाकायचे, त्याच्यात कुटायचं असं सगळं. खीर होते, खीर होत्या, पापड होत्या. ही आहे आपल्या अक्काची चूल आहे आणि अक्का चूल सारवून घेते. आता चुलीचा काय काय ठिकाणी गावी खूप प्रमाणात वापर कमी केला आहे आता गॅस आल्यामुळे. पण जी आपली जुनी लोक जी चूल वापरायची आणि त्याच्यावरती जेवण बनवायची चूल, अक्काची जुनी चूल आहे ती आपलं सारवून ठेवते. गावी आहे ना ज्या जुन्या वस्तू आहेत ना त्या एकदम खूप जपल्या जातात. माझ्या गावी पण माझी आजी वगैरे असं सगळं करायची आणि इकडे अक्का तर सगळं दाखवते आपल्याला. खूप म्हणजे खूप गावच्या आठवणी भारी असतात. आणि मी तुम्हाला दाखवतो हे जे जुने मडके भरून ठेवले आहेत ना ह्याच्यामध्ये धान्याचा साठा केला जातो. आमच्या साईडला आहे ना हडपा असतो, एक लाकडी हडपा असतो, त्याच्यामध्ये सामान ठेवलं जातं. पण इकडे तुम्हाला मडके बघायला भेटत असतील आणि जुनी भांडी वगैरे तुम्हाला बघायला भेटत असतील. तर मंडळी आत्ता वाजले आहेत 11 वाजून गेले आणि अक्का आपल्यासाठी गरम गरम नाश्ता बनवते. ज्वारीची भाकरी, मिरचीचा ठेचा आणि टमाटरची चटणी अक्का आपल्याला आता नाश्त्यासाठी बनवते. खूप बघायला भारी वाटतंय आणि खायला पण खूप मजा येणार आहे. अक्काला बघून माझ्या आजीची आठवण झाली मला आणि खूप भारी वाटतं इकडे गावाला येऊन. अक्का इकडे हाय कर.
आमच्या अक्काची दिवसभर कामं चालू असेल, आम्हाला आता गरम गरम नाश्ता करून दिला आणि आता कपडे धुवायला लागले अक्का. तर तुम्हाला मी दाखवतो आम्ही 2-3 दिवस लातूरला काय करणार आहोत, कसं कसं मस्ती करणार आहोत, काय काय खाणार आहोत, सगळं काही तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आत्ता मी आलोय रोनितच्या आजीच्या घरी आलोय आणि तुम्हाला घेऊन जातो, खाली दाखवतो कसं आहे. रोनितच्या आजोलाच मी आलो आहे, आजोल आहे रोनितचं, आणि इकडे दाखवतो मी तुम्हाला. हा तुम्हाला व्हिडिओमध्ये गाव बघायला भेटत असेल तो आहे दवण हिप्परगा, रोनित भाऊचा गाव आहे. खूप मस्त मजा आली आम्हाला इकडे येऊन, खूप भारी. आणि ह्या साईडला तुम्हाला पूर्ण पाठच्या साईडला दाखवतो मी. ही पूर्ण पाठच्या साईडला सगळी शेती वगैरे आहे. तर रोनीच्या मम्मीचं एक घर आहे आणि तुम्हाला मी खाली घेऊन जातो. आजीला आपण भेटूया, आजी काय काय करते ते बघूया. तर आता आपण रोनीच्या आजोळमध्ये आहोत आणि अक्काने आपल्याला शेंगा दिल्या आहेत आणि चिवडा दिला आहे. हा बघा चिवडा एकदम भारी चिवडा लागतो. उडीद आहे ना, होय त्यांना व्हिडिओ बनवतोय. बरोबर बनवायचं. आणि आता अक्का आपल्याला पाकडून दाखवणार आहे कसं पाकडलं जातं. हे सूप आहे आणि ह्या साईडला चाललं नाही त्याच्यामध्ये चाललं जातं. आणि बघितलं असेल की मी अक्काला समजलं की व्हिडिओ बनवणार आहे. अक्काने लगेच डोक्यावरती पदर घेतला. म्हणजे ही गावची जी संस्कृती आहे ना आणि गावची जी माणसं आहेत ना ती खूप भारी असतात आणि हे गावी आल्यावर बघायला भेटतं ना खूप भारी वाटतं. तर आता आपल्याला अक्का दाखवणार आहे पाकडून कसं सूपामध्ये कसं पाकडलं जातं. अक्का आपली खूप भारी आहे आणि जे गाव जे संस्कृती जपली जाते, गावची जी आठवण आहे ती अक्का दाखवते आपल्याला. आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करतोय की चालणीमध्ये सगळं धान्य चाललं जातं. बस तर अक्काने आपल्याला बराच चिवडा दिलाय खाण्यासाठी. आपण चिवडा खाऊया आणि जाणार आहोत आपण गाव फिरण्यासाठी. आणि तुम्हाला मी गावात घेऊन दाखवतो गाव कसं आहे. तर आता आपण आलो आहोत गावाकडे आणि ही विहीर आहे, रोनीच्या गावची विहीर आहे. आणि ह्या साईडला तुम्हाला मी दाखवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा बसवण्यात आला आहे. दवण हिप्परगा गाव आहे, दवण हिप्परगा सॉरी. आणि समोर तुम्हाला बाबासाहेबांचा पुतळा बघायला भेटत असेल. खूप भारी वाटतं इथं आल्यावरती, एकदम शांत वाटतं. आणि त्या साईडला तुम्हाला घेऊन जातो, त्या साईडला मुलं खेळतायत व्हॉलीबॉल वगैरे. ही सगळी रोनीच्या गावची मुलं आहेत आणि इकडे व्हॉलीबॉलचा गेम चाललाय. खूप भारी वातावरण आहे. आता आपण गावामध्ये फिरतो आणि ह्या साईडला तुम्हाला मी दाखवतो गावची घरं वगैरे कशी आहेत. आणि ह्या साईडला एक हनुमान मंदिर आहे, तुम्हाला हनुमान मंदिर बघायला भेटत असेल. आता आपण जाणार आहोत पुढे, तुम्हाला मी दाखवतो. हे आहे त्यांच्या गावची ग्रामपंचायत आणि खूप भारी आहे. आणि ह्या साईडला जी झाडं वगैरे लावली आणि जी घराची पद्धत आहे ना खूप भारी आहे. आत्ता आम्ही आलो आहोत बरोबर एका मंदिरामध्ये आलो आहोत आणि आपण मंदिरामध्ये जाऊया आणि तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये. इकडे ह्या साईडला लहान मुलं जे आहेत ती बॅडमिंटन खेळत आहेत आणि आपणही त्यांच्यासोबत खेळणार आहोत थोडा वेळ. पूर्ण आपण गाव फिरतो आणि माझ्या पाठी तुम्हाला बघायला भेटत असेल हा रोड आहे. आणि ह्या साईडला तुम्हाला मी दाखवतो, ह्या साईडला पूर्ण ऊसाची शेती आहे. पूर्ण हा प्लॉट आहे ना पूर्ण ऊसाची शेती आहे. आपण जाऊया पुढं अजून गाव फिरणार आहोत, तुम्हाला दाखवणार आहोत. आता संध्याकाळचे 6 वाजायला आलेत आणि आम्ही फिरतो. तुम्हाला समोर माझ्या म्हैशी वगैरे बघायला भेटत असतील आणि पूर्ण शेती बघायला भेटत असेल. खूप मस्त वाटतंय. ह्या साईडला समोर आहे तो गोटा आहे आणि ह्या साईडला समोर म्हैशी बांधलेले असतील. मी ह्या साईडला समोर दाखवतो, मोर मला दिसलाय, मी झूम करून दाखवतो. शेतामध्ये मस्त मोर आलाय. लाजतोय आम्हाला. रोनीतला बघून तो लाजून गेलाय. हा बघा मोर.
पांढरा बदल पाय. ह्या साईडला तुम्हाला बघायला भेटत असेल काय रे हे बदक. हे बदक नाही आपला डोम कावळा. डोम कावला याला बोलतात इकडे. हंस येडे. ह्या साईडला पूर्ण आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि आंब्याच्या झाडाच्या बाजूला पूर्ण ऊसाची शेती आहे. आणि ह्या साईडला तुम्हाला लाल मी ऊस दाखवतो. लाल ऊस कसा असतो पुढे. हे काय आहे लालवाला काय आहे. गवत येतं ऊस नाही बघायला. ह्या साईडला तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटत असेल हे सगळं आहे सोयाबीनची शेती आहे. हा पूर्ण प्लॉट आहे ना तो सोयाबीननी भरलेला आहे. पुढपर्यंत हा प्लॉट गेला असा आणि सगळीकडे सोयाबीन सोयाबीन आहे. किती मोठा प्लॉट आहे बघा. पूर्ण प्लॉट मध्ये सोयाबीन आहे. आणि रोडच्या ह्या साईडला पण शेती आहे. पूर्ण रोडच्या आजूबाजूला बघाल ना पूर्ण शेती आहे. रोनित भाऊ आपल्याला सांगतायत माहिती देतात सगळी गावची. ह्या साईडला भोपळ्याची शेती आहे आणि बाजूला सगळे आंब्याची झाडं वगैरे लावली आहेत. पुढे एक चिंचेचं झाड आहे मोठं. आता आपण आलो आहोत गावच्या दुकानावरती खाऊ खाण्यासाठी आणि रोनित भाऊ आपल्याला खाऊ घेऊन देतोय. हे दूध चेक करायची मशीन आहे. आता आपण आलो आहोत शाळेच्या पाशी आलो आणि शाळेचं नाव काय आहे भोगेश्वर विद्यालय. आणि इथं आपला मित्र आहे पवन गायकवाड. तुम्ही त्याच्या गेल्या व्हिडिओमध्ये बघितले असेल. तो इथं शिकून गेला आहे इथेच घडलाय आणि इथंच तो घडला आहे. आणि इथं त्याचं जे पहिलं शिक्षण आहे तिथून सुरुवात झाली होती. या गावातली पहिली शाळा. अशा 4-5 शाळा आहेत. ह्या गावातली पहिली शाळा आणि या गावामध्ये आहेत ना 3-4 शाळा मी आता बघितल्या आहेत. आणि तुम्हाला ही शाळा मी दाखवतो आपल्या व्हिडिओच्या मार्फत. खूप जुनी आहे. खूप जुनी शाळा आहे. रोनित सर आपल्याला खूप सारी माहिती देतात त्यांच्या गावाबद्दल त्यांच्या शाळेबद्दल. बाई रोडच्या बाजूला एकदम बघाल ना असं चिंचेचं झाड आहे. हाताने तुम्ही चिंच काढू शकता अशा. आणि आमच्याकडे अजिबात भेटत नाही. आता चिंच आमच्याकडे भरपूर कमी भेटतात. आणि इकडे तुम्हाला बघाल ना हाताजवळ एकदम चिंच आहेत. काय बघा. तर आता आपण आलो दुसऱ्या शेताकडे आणि तुम्हाला बघायला भेटत असेल की ह्या मेंढ्या आहेत. आणि ह्या साईडला तुम्हाला मी दाखवतो. ह्या साईडला आहेत व्हाईट डुक्कर आणि हे कालावाला आणि हे व्हाईटवाले डुक्कर आहेत. तुम्ही मुंबईला बघितलं असेल की काही काही तुम्हाला बघायला भेटले असेल हे व्हाईट डुक्कर आणि ब्लॅकवाले. पण गावाला मला आज पहिल्यांदाच बघायला भेटते इकडे. आणि ह्या साईडला पण तुम्हाला एक ब्लॅकवाला डुक्कर बघायला भेटत असेल. आणि यांना सवय झाली आहे माणसावर झालेत. हे पलत नाही माणसांना वगैरे बघून. आणि ह्या साईडला बघा पूर्ण शेती कसं हिरवगार वातावरण आहे मस्त. ह्या साईडला पण पूर्ण शेती आहे आणि समोर एक चिंचेचं झाड आहे. रोनित आपला चाललाय पुढे पुढे. मी सगळी व्हिडिओ बनवत चाललोय त्याच्या पाठून. तर आता आपण आहोत शेतामध्ये आणि तुम्हाला मी दाखवतो समोर हे जे चिमण्यांचं घरटं बांधलंय ते बघा कसं बांधलंय. खूप सारे घरटं बांधलेत. चिमण्यांची जी घरं आहेत ती बांधलीत आणि खूप भारी वाटतंय बघायला. ते आतमध्ये जात आहेत बाहेर येत आहेत. खूप भारी आहे. तर आता सकाळी वाजले आहे 7 आणि आम्ही चाललो आहे शेतामध्ये. आपल्या सोबत आहेत रोनित आहे. रोनितचे मोठे काका आहेत. आपण जाऊया शेतामध्ये तुम्हाला दाखवतो. आम्ही टमाटर वगैरे काढणार आहोत. आणि बघा आजूबाजूला पूर्ण शेती आहे आणि हे आहे ऊसाची शेती. सगळा ऊस लावलेला आहे आणि ह्या साईडला पूर्ण तळ आहे. पाणी वगैरे भरलंय तळ्याचं. त्या साईडला तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटत असेल. ह्या साईडला आहे पूर्ण तलाव. तलावाचं पाणी कडनं पूर्ण जर पाऊस जास्त पडला तर शेतामध्ये पाणी येतं. आणि ह्या साईडला आहे टमाटरची शेती. तुम्हाला मी टमाटर दाखवतो. थोडे पाऊस पडल्यामुळे 2-3 दिवस जरा खराब झालंय. हे बघा माती खूप नरम आहे त्यामुळे पाय जात आहेत. पण तुम्हाला मी असे टमाटर दाखवतो आपल्या व्हिडिओच्या मधून. हे बघा काका कसे टमाटर काढून देतात. आता मी टमाटर काढून दाखवतो तुम्हाला. हा एक टमाटर काढला एकदम कच्चा कच्चा मस्त. अजून आपण जाऊन बघूया पुढे पुढे. हे पावसामुळे टमाटर आहेत ना थोडे खराब झाले. 2 दिवस पाऊस खूप पडत होता
त्यामुळे टमाटर खराब झाली. पण पुढे तुम्हाला दाखवतो मस्त मस्त टमाटर आहे पुढे. आता काय एक नंबर. आपण छोटे छोटे कच्चे थांब. टमाटर काढलेत. अजून पुढे दाखवतो मला. तुम्ही गेले की आम्ही हे बस पुढे नको जाऊ, पाय बसा बसा चाललेत आतमध्ये तेव्हा का. आणि ह्या साईडला पूर्ण टमाटरची शेती आहे आणि त्या साईडला थोडी मिरची वगैरे आहे. आणि त्या साईडला ह्या साईडला मिरची वगैरे आहे. आणि समोर जे तळ दिसतंय ना, पाऊस वगैरे पडला 2-4 दिवस पाऊस, ते पूर्ण पाणी हे सगळं शेतामध्ये भरून जाते. तर 2 दिवस पाऊस कमी भरपूर होता आणि सगळं पाणी जमा झालंय. पण पाऊस जरा शांत झाल्यामुळे पाणी आता तिकडेच आहे. नंतर पाऊस जास्त असताना सगळं पाणी इकडे भरलं असतं आणि शेतामध्ये सगळे टमाटर खराब होऊन गेले. तरी पण आपण चांगले चांगले टमाटर ते काढायचा प्रयत्न करतोय. आणि काका आपले टमाटर काढतात त्या साईडला. आणि आपण जाऊया आता पुढे आतमध्ये शेतामध्ये आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा किती टमाटर काढलेत मी. ह्या साईडला बघायला भेटत तुम्हाला किती टमाटर काढलेत. पूर्ण शेत आहे, पूर्ण टमाटर खराब झाले. धरून टाका साईडला. पावसामुळे थोडं थोडं टमाटर खराब झाले. पण आम्हाला जेवढे चांगले चांगले भेटतात ते आम्ही काढतो. आता आपण पॅकेट टाकूया आपल्या. आणि अजून त्या साईडला आपल्याला हे पनीर धर माझ्या पोटात आहे. एवढे आपण टमाटर काढले. आपण चाललो आहोत मिरची काढायला. मिरची पण तुम्हाला दाखवतो कशी असते. हा. सगळ्यांना दिसणार. जेवढे आपण टमाटर काढले आता आपण जाऊया मिरचीकडे. आणि मिरची थोडीशी काढूया आपल्याला घेऊन जाण्यासाठी. शेतामधून चालत चालत जायला खूप मजा आहे. या साईडला पूर्ण ऊसाची शेती आहे. रोनित भाऊ आपल्याला व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करतात. पुढे पुढे जाऊया. काकांनी भरपूर टमाटर काढले. पिशवी मोठी नव्हतीच हो. काकाने आपल्याला कच्चे कच्चे टमाटर काढून दिले. आता आपण मगाशी पिकलेले काढले होते. आता कच्चे कच्चे टमाटर काढून टाकूया थैलीमध्ये आणि जाऊया मिरचीकडे काढायला. बघा काय भेटते का मोठे बाबा. शर्ट देऊ, शर्ट देऊ बनेल मध्ये टाका. टमाटर ठेवतो. काका काढतो. आणि मिरची कशी असते तुम्हाला दाखवतो. 10-12 असं करा मोठे बाबा. याची अजून हिरवी हिरवी मिरची आहे. तुम्हाला पाहिजे तेवढी. आणि त्या साईडला भेंडीची शेती होती. त्याला पावसामुळे खराब झाले. पण आपण आता मिरची काढून घेऊन जाऊया. तर भेंडी पण आपण घेणार होतो पण भेंडी खराब झाल्यामुळे आपण भेंडी घेऊन जाणार नाही आहोत. तर आपण मिरची काढूया आणि टमाटर घेऊन जाऊया. हे असं एका जागी जमा करायचं. ह्या साईडला तुम्हाला बघायला भेटत. तळ्याच्या साईडनी सगळं पूर्ण शेती आहे. ह्या साईडला ऊस वगैरे आणि ही पूर्ण मिरचीची शेती आहे. तुम्हाला मी दाखवतो मिरची कशी लागली झाडावरती. छोटी छोटी मिरचीची रोपं आहेत. हे बघा फुल मिरची झाडावरती लागले. ह्या रोपट्यावरती पण बघा किती मिरची लागली. आपण मिरची ह्या साईडला आपण टमाटर काढले होते आणि ह्या साईडला आपण मिरची काढतोय. आपले काका आहेत आपल्याला मिरची काढून देतात. त्याच्या रोनीत आहे. रोनीतनी थैली जमा केले. पूर्ण शेती आपल्याला काका फिरवणार, दाखवणार गावची शेती कशी असते, काय काय होतं काय नाही. ही जी गावची शेती वगैरे आहे ना ती मुंबईला अनुभवायला भेटत नाही. कारण ही जी मज्जा आहे ना ही गाव पूर्ण शेती आहे. शेतीमध्ये सकाळी येऊन फिरा, मस्त मिरची काढा, ऊस काढा, टमाटर काढा, कोणीही काय बोलत नाही. आणि चिंचेचे झाड तर एवढे खूप आहेत ना, कोणीही काढून घेऊन जातं. मी तर किती काढले त्यांनी घेऊन येणार आहे मुंबईला. आता ह्या साईडला वातावरण बघा. 2 दिवस खूप पाऊस पडत होता. आता थोडं वातावरण पावसासारखं झालंय. हे पूर्ण शेती आहे. हे पूर्ण तलाव आहे.
आपण जरा तळ्याच्या जवळ आलोत आणि जवळ तुम्हाला त्या व्हिडिओ मी झूम करून दाखवतो. तळ कसं आहे ह्या साईडला बघा, पूर्ण तळ आहे. जर पाऊस अजून जोरात जास्त पडला ना तर पूर्ण तळ्याचं पाणी आहे शेतामध्ये येतं, इथपर्यंत पाणी आलंय. अजून जर पाऊस पडला तर पुढपर्यंत या उसापर्यंत पाणी येणार शेतात. आणि ह्या साईडला पूर्ण हे तळ आहे. गावचं वातावरण जी फिलिंग आहे ना एक नंबर आहे बाई. असं मस्त वाटतंय ना, असं वाटतं मुंबईला जाऊच नाही. ह्या गावच्या आठवणी मी आत्ता लातूरमध्ये आहे आणि लातूरमधल्या ज्या आठवणी आहेत ना माझ्यासाठी खूप असणार आहेत. हे पाठच्या साईडला पूर्ण ऊस आहे, पूर्ण ऊसाची शेती आहे. पूर्ण जवळजवळ 3-4 एकर 10 एकरपर्यंत ऊसाची शेती गेली पुढं. आणि तुम्हाला दाखवतो मी शेतात फिरताना माझे पाय कसे झाले. हे बघा पूर्ण अर्धा पायात मध्ये जातो चिखलामध्ये. हे बघा कसे पाट असतात, कशी मिरचीची शेती आहे. आणि ह्या साईडला आहे ना मोर, आपले जे मोर आहे ना मोर खूप आहेत. तुम्ही असं शेतामध्ये फिरलात ना तर आता हलका हलका मला आवाज पण येतो. ह्या शेतामध्ये मोर आहे पुढे कुठेतरी आणि तो ओरडतो जोरात जोरात, त्याचा पण आवाज येतोय. पण आता उसाच्या पलीकडे जे शेत आहे तिकडे मोर ओरडतो, एकदम जवळ आहे. आता व्हिडिओमध्ये त्याचा आवाज येत असेल काही नाही माहिती नाही. ह्या साईडला आपला रोनित भाऊ मिरची काढतोय. कसा आहे रोनित भाऊ, मस्त वाटतंय की नाही? एक नंबर बाई, गावची फिलिंग आहे ना ही. असं वाटतं अजून 4 दिवस राहावं गावाला. त्याला गाव खूप आवडलं आणि आपण मे मध्ये येणार नाही गावाला, परत एक्सप्लोर करू. आपल्याला लातूरचे जे देवणी वगैरे आहे सगळं आहे ते सगळं आपण एक्सप्लोर करणार आहोत. आता जेवढे आपण व्हिडिओ काढले तर लवकरच तुम्हाला बघायला भेटतील आपल्या चॅनलवरती. आता करूया आपण व्हिडिओचा एंड, कारण आपण टमाटर वगैरे मिरची वगैरे काढली आहे आणि चाललो आहोत घरी. तर आता आपण करणार आहोत व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडले असेल आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.